बोला सर. नमस्कार, मी डॉक्टर अभय शेडा बोलतो आहे. मी अवेकन इंडिया मूवमेंटमध्ये सक्रिय रोल करतो आहे आणि आमचा उद्देश आहे की जे लोक आरोग्यामध्ये खंबरले आहेत आणि त्रासलेले आहेत ही स्थिती व्हायला नको. निरोगी कसं राहावं याची गाईडलाईन हा आजच्या दिवसाला देतोय. आणि अजून जागतिक पातळीवर आपल्या आरोग्याशी काय खेळ खेळला जातो त्याबद्दल आम्ही माहिती देतो. म्हणजे जर हे आपण आळा नाही घालला तर आपण स्वास्थ्यरीत्या पूर्ण कंट्रोलमध्ये होणार आहे परदेशी कंपन्यांच्या आणि आर्थिकरित्या तर आपण होतच चाललो आहे. तर लोकांना जनजागृतीसाठी हे 2 पॅम्पलेट आम्ही डिस्ट्रीब्यूट करत आहोत. एक निरोगी कसं राहायचं किंवा लोक आजारी का आहेत आणि ते कसे बरे करू, एक पॅम्पलेट आहे. आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर आणि त्याचं न्यू वर्ल्ड ऑर्डरची जागतिक जे वैश्विक गुलामी आहे ते आणि स्वास्थ्य, आपल्या स्वास्थ्यामध्ये काय संबंध आहे याचा एक पॅम्पलेट दिलेलं आहे. हे 2 अगदी सारांश दिलेलं आहे. हे वाचलं की आपल्याला पूर्ण परिस्थिती कळेल आपण आता जे भारतामध्ये बघतो आहोत त्याच्या पाठीमागे कोण आहे आणि त्यावर उपाय काय आहे तेही सुद्धा त्याची एक हे दिलेली आहे. धन्यवाद. AMIचे अवेकन इंडिया मूवमेंट या ऑर्गनायझेशनपासून 2020पासून सक्रिय झालेलं आहे. आणि त्यांचं असं काम आहे की जे षडयंत्र चाललेले आहेत आपल्या देशाच्या विरुद्ध, देशाच्या माणसाच्या विरुद्ध, ते षडयंत्र त्यांना जाणून त्यांना माहिती करून द्यायची आमची ती काय. आता आज नवीन घेतलं तर हे आपार ID आलेले आहे. जे शाळांमध्ये आता नवीन आपार ID आलेलं आहे. HPV वॅक्सिन आलेली आहे. तर ही HPV वॅक्सिन घातक आहे की नाही घातक आहे हे आम्ही त्यांना माहिती देतो. हे HPV वॅक्सिन 14 वर्षापर्यंतच्या मुलींना दिले जातं. पण हा HPV वॅक्सिन जे आहे ते कॅन्सरसाठी दिलेली जाते. ते मुलांना ते 40 वर्षाच्या बायकांना होते ती तो आजार आणि ते लहान मुलांना दिलेले जाते. तर त्याचे ते काय सत्य आहे आणि काय त्याच्या पाठीमागं हेतू आहे यांचा ते आमच्याकडे सर्व माहिती आहे. कृपया करून ते जर तुम्ही आम्हाला विचारलं किंवा आमचे हे न्यू वर्ल्ड ऑर्डरचं पण पॅम्पलेट आहे एक, आणि हा पिवळा पॅम्पलेट आहे सर. पिवळा पॅम्पलेट आहे निरोगी कसं राहावं. हे याच्यामध्ये पाठीमागं स्कॅनर दिलेलं आहे. ते जर स्कॅन केलं तर त्याच्याने आमच्यासोबत तुम्ही जुडाल आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो. धन्यवाद.